हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर माय ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. मी आज खात आहे मॅगी. हे पाहू शकता. आणि मॅगी सोबत माझा एक पार्टनर पण आहे खायसाठी. मॅगी थंड व्हायचा वेट करून राहिलो आम्ही, तर मॅगी खाऊन घेतो. या तुम्ही पण मॅगी खायला. तर गाईज, आता माझी इच्छा आहे की मी काहीतरी काम करावं, पण काय करावं हे नाही समजून राहिलं. पैसा हा नुकसान झालं. हा मॅगी मसाला सांडून गेला. घोर बेकार काम झालं. झगड़े चल रहते हैं गाइस, और वो मुझे देखने में बड़ा ही मजा आता है. तो मैं करूँगी थे झाड़झूड़. माझ्या डोळ्यात यार सतन कदा काही ना काही चुभतच राहत काहीच नाही, पण चुभते. मी क्या मारूंगी थे झाड़ू. तो गाइस, ये चुभना कोई बंद नहीं हो रहा है. चेहरा वगैरे धुवून टाकते. चेहरा धुतल्यावर थोडं बेटर फील वाटत. तो माहिती नाही, आता आंघोळच करते. इकडे फायनली माझं पाणी तपत आहे. पातली तर म्हणूनच आहे यार. तुम्ही असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये. सॉक्स ओले झाले आता. ऑलमोस्ट मी आहे रेडी. आंघोळ वगैरे करून तर मला जायचं हेअर वॉश करायला. आज मी आंघोळ करूनच हेअर वॉश करायला चालली, कारण की ऑलमोस्ट माझे सगळे कामं झालेच होते. म्हटलं आंघोळी बनवून घ्यावं लगे हात. तर काही आहे नाही आपल्या कामाची गोष्ट. तो चलो निकलो जाने के लिए. फायनली मी पोचली होती तिथे. आणि प्लीज गाईज माझा आवाज इग्नोर करा, कारण की मला खूप जास्त भयानक सर्दी झालेली आहे, पण तुम्हाला माझा आवाज असा आहे. मग मी हेअर वॉश करायला पोचल्याच्या नंतर त्या ताईने माझे हेअर वॉश करून दिले. खूप मस्त. मी हेअर वॉश करायला तिथे का जाते, रिझन हे आहे की ते छान मला मसाज करून देते, हेड मसाज. आणि हेड मसाज करून प्रॉपर व्यवस्थित. तर गाईज, मी फायनली घरी आली आहे छान हेअर वॉश करून. पाहू शकता हे बीच में आ जाता है साला. तर आता काय करावं मला सुचून नाही राहिलंय. खाने में है ही क्या क्या खाऊं. सतरा वेळा फ्रीजला 17 वेळा फ्रीज उघडते. म्हणजे कुछ मजा ही नहीं रह गया यार मेरी लाइफ में. मतलब छोड़ो, आता बसूनच जातो ह्या चेअरवर. तर गाईज, आज आहे जिम बंद. दिवसभर कस्टमर होतं, तर ते मी करून टाकलं, म्हणून दिवसभर काही शूट केलं नाही. पटापटा जेवण करून घेतलं आणि मग कस्टमर केलं होतं डायरेक्ट. तर आज जिम बंद आहे. तर माझी इच्छा आहे आज काहीतरी चटाकेदार बाहेरचं खाव. तर मी आज काय काय खाते ते तुम्हाला दाखवतेच. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. फिलहाल तर मला खूप जास्त थंडी लागून राहिली आहे, तर मी सॉक्सचा शोध लावते की सॉक्स कुठे ठेवले आहे. सगळ्यात पहिले हातपाय वगैरे धुते आणि मग आपले थंडीचे कपडे वेअर करते आणि मग जाते बाहेर. आणि मी काय काय खाणार आहे तुम्हाला दाखवतेच ब्लॉगमध्ये. तुम्ही असेच राहा कंटिन्यू. आणि मनू दाखवते मी तुम्हाला की आज बिलकुल तिने जेवण केलं नाही आहे. मी दिवसभर आली नाही होत, आज तिने पण काहीच जेवण केलं नाही आहे. पाहू शकता ते मम्मीने आणलेली प्लेट, त्याच्यात सगळी पोळी तशीच आहे. जेवली काऊन नाही? नाही का बरं?
भूक नाही होती? भूक नाही होती का मा? भूक नाही होती का पिल्लू? हे काय आहे आता? ऐ, भूक नाही लागली होती आज? पोळी खाऊन घे. खाय पटकन पोळी. मनू, मनू, पोळी खाय पटकन. पोळी खाय. पोळी हे पोळी आहे. हे पोळी हे खाणं ग. खाणं ग. तर गाईज पाहू शकता तुम्ही कशी उत्तर देते. इकडे पण पा किती घणानं पडलं आहे. इकडे पण पोळी पडली आहे. काही जेवाचं नाव नाही घेऊन राहिली बाई. फायनली मी झाली आहे रेडी जायसाठी. पाहू शकता सॉक्स घालायचे आणखी. पैसे माता तिरुमत पुस्तकात टाकायचे पैसे तर तेच काढून ठेवते मी. सॉक्स आहे घालून घेते पहिले. तर मी माझ्या समर स्पेशलचा वेट करत करत बाहेर थांबली होती. कुलूप लावून तो काही आला नाही. मग बसून गेली रिदूच्या घरी. तिच्या घरी मस्तपैकी पिक्चर लागला होता. मग वेट करता करता तो तर काही आलाच नाही. कस्टमर येऊन गेलं होतं. मग मी कस्टमरच केलं. कस्टमर करता करताच मला खूप वेळ होऊन गेला होता. 10-10:30 वाजून गेले होते. मग मी कॅन्सल केलं जायचं आणि मग मी गेली डायरेक्ट घरी. बनवला स्वयंपाक. तर फायनली गाईज मी आता फ्री झाली आहे मघांपासनं. तुम्हाला म्हटलं होतं मी बाहेर जाते पण बाहेर काही जाणं झालं नाही. आज तर जिम बंद होतं. थंड्या येतं आणि मला झोप येतं खूप जास्त. बाहेर जात होती मगाशी तर डायरेक्ट कस्टमर येऊन गेलं होतं. त्याच्यानंतर लगातार मग 2-3 कस्टमर सुरूच होते. दिवसभर पण कस्टमरच होते म्हणून आज जास्त काही शूट केलं नाही मी. आणि माझे पाय इतके खतरनाक दुखून राहिले काय सांगू यार. आता मी करते वटाणे भात. येऊन जा तुम्ही खायला. पुरे 10 वाजून गेले ना आता वटाणे भात करून राहिले. मग पहा मस्त टेस्टी भात बनवला होता. सोबतच कढी पण होती आणि मम्मी भाकरी जेवत होती कारण की तिला शुगर आहे. ते भात थोडासा कमीच खायचं. मग काय आमचं जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला आवाज येत असेल हा टीव्हीचा. मनू तिकडे जेवण करून राहिली आहे. आणि याच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही दाखवू शकली नाही तुम्हाला. सांगितलंच होतं मी की मी दिवसभर कस्टमर वगैरे केले. तर माझा दिवस त्याच्यातच गेला सर्व. इथून पुढं असंच होणार आहे. आणखी कस्टमर वाढेल कारण सीझन लागत आहे माझं. सो मी आवाज कमी करते. थांबा 1 मिनिट. माझं सीझन लागेल तर मी नाहीच करू शकणार बरंच काही शूट. पण आता मी शूट जेवढं केलं आहे तेवढंच याला तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.